जिथं जाईल तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या हृदयात आहे, घरात आहे. आणि त्यांचे वंशज आहेत हे छत्रपती उदयनराजे भोसले, आणि ते सुद्धा डॅशिंग व्यक्तिमत्व आहे. आणि आज जगामध्ये सातारा जिल्हा छत्रपती शिवरायांची गादी म्हणून ओळखला जातो. आत्ता तर पवार साहेबांनी येऊन कॉलर उडवून सांगितलं की हे जपा, छत्रपतींची कॉलर जी आहे ही जपा. ती त्यांचं भवितव्य, त्यांचं जीवन आहे, छत्रपतींची गादी आहे, तुम्हाला सर्वांना ते जपलं पाहिजे, हा इशारा सांगून गेले साहेब जाता जाता. सध्या देशभरात लोकसभेचं खरं तर वारं सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये प्रमुख चर्चेचा विषय आहे तो म्हणजे कामगारांचा प्रश्न, आणि या संदर्भातच आज रोकटोकमध्ये आहेत यशवंतराव भोसले. भाऊ नमस्कार. नमस्ते भाऊ, राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून 80,000हून अधिक तुमचे जे कामगार आहेत त्यांचं तुम्ही नेतृत्व करताय. सध्याची भूमिका जी आहे राजकीय पक्षांची ती काय आहे नक्की निवडणुकीसंदर्भात? एक तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मी नेहमी श्रमिकांना लाखोच्या संख्येनं, करोडोच्या संख्येनं आहे जो मतदार आहे त्यांना मी सांगत असतो की तुम्ही संघटित राहून, राजकीय पक्ष असतील, आपल्या विभागातली लोकप्रतिनिधी असतील, यांना आपण संघटित होऊन आपली मागणी टाका. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज कामगार लाखोच्या संख्येनं आहे. त्यांनी जर आपल्या उमेदवारांना काय काय माझ्या वेदना आहेत, काय काय दुःख आहे त्याचा अजेंडा दिला तर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं संसदेमध्ये असेल किंवा विधानसभेमधले प्रतिनिधी असेल तर विधानसभेमध्ये ते प्रश्न मांडू शकतात. आणि इथे काय आहे, जो सत्तेवर आहे त्याच्यावरती जो हबी होईल त्याच्याकडं कल कायद्याचा वळला जातो. आज सरकार कुणाचं असू दे, परंतु भांडवलदार, उद्योगपती हे जितके तत्परतेनं राजकीय मंडळींच्या किंवा सरकारच्या मागं लागून कामगारांच्या किंवा उद्योजकांच्या हिताचे कायदे कसे होतील याबाबत प्रयत्न करत असतात, त्याच पद्धतीनं आणि ते अंकुश ठेवतात की उद्योग वाढले पाहिजे. आमचंही मत आहे उद्योग तर वाढले पाहिजेत. उद्योग वाढले तर रोजगार वाढणार आहे. परंतु एका बाजूला हे जरी झालं तर दुसऱ्या बाजूला देशाची प्रगती करणारा, रात्रंदिवस काबाड कष्ट करणारा, मेहनत घेणारा, आज मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत रस्ते झाले, मेट्रो आली, आज विकास झाला जो प्रचंड स्वरूपामध्ये, त्यामध्ये निश्चित आमच्या सरकारचं योगदान आहे. हे योगदान आमच्या सरकारचं आहे, भारतीय जनता पार्टीचं आहे, आदरणीय मोदी साहेबांचं आहे, गडकरी साहेबांचं आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे, एकनाथ शिंदेंचं आहे, त्याचप्रमाणे अजितदादा पवारांचं आहे, सगळ्यांचंच आहे योगदान. पण मेट्रोसाठी बोगदा काढणारा, पटरी टाकणारा, घाम गाळणारा, रात्रंदिवस हेल्मेट टाकून अंधारामध्ये काम करणारा हा श्रमिक आहे. ज्याच्यामुळे हे उभा राहिले त्याला तुम्ही वंचित ठेवू नका, अशी आमच्या पक्षावरती मागणी असते, नेत्यांच्याकडे मागणी असते. पण ज्या पद्धतीनं उद्योगपती एकत्र येतात आणि त्या राजकीय पक्षांच्यावरती ते अंकुश ठेवतात, तसं माझं सांगणं आहे की राज्यामध्ये मोठ्या संख्येनं कामगार आहे. त्यानं जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये या पद्धतीनं आपल्या उमेदवार किंवा प्रतिनिधी आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवला किंवा त्यांना सांगितलं की नाही, माझ्या इथं माझ्यासारखेच कायदे झाले पाहिजेत, कंत्राटी पद्धत नामशेष केली पाहिजे, परमनंटच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत भूमिपुत्रांना, हे तुम्ही भांडा ना. कुणाशी भांडायचं? नेत्यांशीच भांडलं पाहिजे. वेळ आली निवडणुकीला, हे देशाचं धोरण ठरणारी निवडणूक आहे. त्यामुळे आपल्याला आज आवश्यकता आहे ते श्रमिकांनी देखील एकत्र येऊन आपला अजेंडा आपल्या नेत्याकडे देण्याचा. भाऊ, विषय असा आहे, तुम्ही ज्या भाजपचं नेतृत्व मानताय त्या भाजपने आत्ता जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात कामगारांच्या संदर्भातच्या मुद्दे घेतलेले आहेत का? एक तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं उद्योगपती आपला अजेंडा देतात तशाच पद्धतीनं आम्ही सुद्धा कामगार संघटनांनी आमच्या लोकांसाठी काय हवं आहे ते आम्ही दिलेलं आहे. आणि
केंद्र सरकारमध्ये सुद्धा काही फोर्सफुली काही कायदे बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी उद्योगपतींनी करायचा केला. आता मीच भाजपचा कार्यकर्ता होतो, त्यांनी त्या कायदे अस्तित्वात येऊ नये म्हणून पुण्यामध्ये 17 दिवस प्राणांतिक उपोषण करणारा मीच होतो. माझ्या सरकारला मी सांगायला मीच उपोषणाला बसलो. देशाचे श्रममंत्री भूपेंद्र यादव साहेबांनी मला दिल्लीला बोलवलं, समजावलं की आप खुद को ज़्यादा यातना मत दो, कुछ न कुछ इसमें से रास्ता निकलेगा. नाही कायदे आले. या पद्धतीनं सगळ्या देशातल्या श्रमिकांनी जर आपला हे अजेंडा राबवला तर राबवू शकतो. नाही आत्ता असं काही कामगार अहिताचं कुठल्याही प्रकारचं धोरण आज तरी त्याचं अजेंडावर नाही. उलट श्रमिकांना घरं मिळावीत, प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी कन्सेशनमध्ये गॅस मिळावा, धान्य मिळावं, यासाठीच्या योजना त्यांनी त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि त्या चालू आहेत आणि त्याच अजेंड्यावर आलेल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक श्रमिकाला घर मिळेल यासाठी सरकारने जबाबदारी घेतलेली आहे. आणि आपण पाहत असाल देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं श्रमिकांना घर देण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी. भाऊ, तुम्ही गेले अनेक वर्ष कामगार नेता म्हणून काम करत आहे. 80,000हून अधिक साधारणतः कामगारांचं नेतृत्व करत आहे. आता महाराष्ट्रात जी निवडणूक सुरू आहे, एकतर शेतकरी आणि कामगार हे 2 फॅक्टर खूप महत्त्वाचे आहेत. बरोबर. तुम्ही कशा पद्धतीनं यासाठी आता पक्षाला तुम्ही काम करताय महाराष्ट्रात? आता यामध्ये काम करत असताना आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता म्हणून श्रमिकांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वारंवार आपली बाजू मांडत असतो, आपली भूमिका मांडत असतो. त्या आंदोलनाच्या माध्यमातून असो, सभांच्या माध्यमातून असो, भेटीगाठी घेऊन असेल, तो चालूच असतो विषय. परंतु आता त्यामध्ये बऱ्यापैकी यश आम्हाला आलं की नवीन कायदे जे उद्योगपतींनी आणण्यासाठी प्रयत्न केला होता ते आता सध्या सरकारनं त्यामुळे थांबवलेलं आहे. पुढचा मुद्दा, खरं तर पश्चिम महाराष्ट्राकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि तुमचं मुख्य केंद्र म्हणजे खरं तर तुम्ही नेतृत्व करता पिंपरी चिंचवड आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. कशा पद्धतीचं वातावरण आता सध्या दिसतंय तुम्हाला एकंदरीत राजकीयदृष्ट्या? राजकीयदृष्ट्या लोकांनी 10 वर्षात झालेली प्रगती बघितलेली आहे आणि मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीचे ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत, अलायन्सचे जे उमेदवार उभे आहेत, शिवसेना त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेबांच्या गटाचे असतील, अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, हे आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिन्ही पक्ष एकत्र येऊन आपापले उमेदवार हे विजय करून आणणारच आहोत आणि देशात पुन्हा एकदा आमचंच सरकार येईल अशी आम्हाला खात्री आहे. तुम्ही स्वतः इच्छुक होता पुण्यातून, तुम्ही सुद्धा त्यासाठी जोरदार लॉबिंग केलेलं होतं, इच्छा व्यक्त केली होती, काय झालं पुढे? मावळ लोकसभा मतदारसंघ जो आहे तो पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्याचा बऱ्यापैकी भाग येतो आणि सर्व कामगार वर्ग आहे. तळेगाव येतं, त्या ठिकाणी खाली पनवेल येतं, उरण येतं, JNPT आदी मुंबईच्या वेशीपर्यंत मावळ मतदारसंघ आहे. त्यामुळे सर्व आमचा दावा होता की 80% जर कामगार आहे तर कामगारांचाच प्रतिनिधी पाठवा आणि आता तिथं जी उमेदवारी दिली आहे ती तिथले जे विद्यमान खासदार आहेत ते श्रीरंगाप्पा बारणे आहेत, ते एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आता उमेदवार म्हणून आहेत. त्यामुळं त्यांनाच ही उमेदवारी ठेवावी असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं, आम्हाला समजवण्यात आलं. शेवटी पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो आणि आम्ही पक्षाचे पाईक आहोत आणि तो निर्णय ऐकला. अप्पा बारणे पण चांगल्या मतानं निवडून येणार आहेत. आत्ता पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उदयनराजेंना मत द्या असे एक आवाहन केलं आणि राजांच्या गादीसाठी तुम्ही आवाहन केलं, काय भूमिका असं धरून? एक तर आपल्याला सर्वांना मी सांगेल, आम्ही राज्यात फिरतो, देशात फिरतो, जिथं जाईल तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या हृदयात आहे, घरात आहे आणि हा एक गर्व आहे, हा एक अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज आहेत हे छत्रपती उदयनराजे भोसले आणि ते सुद्धा डॅशिंग व्यक्तिमत्व आहे. फक्त उमेदवार आहे किंवा त्यांचे वंशज आहेत म्हणून नाही,
संसदेमध्ये सुद्धा जेव्हा जातात तेव्हा ठामपणे आपलं कामं करून घेतात. आवाज टाकल्याबरोबर सगळे मिनिस्टर सगळं त्यांचं कौतुक करतात, कारण राजांचा वारसा आहे. आणि आज जगामध्ये सातारा जिल्हा छत्रपती शिवरायांची गादी म्हणून ओळखला जातो. त्यामुळं मागच्या वेळेस जे दुर्दैवी घटना घडली ती पुनरावृत्ती होऊ नये, चुकून होऊ नये. खरं तर मागच्या वेळेसच साहेबांनी पावसात भिजून त्यासाठी इशारा दिला होता की बाबा रे ही गादी वाचवा, परंतु दुर्दैवानं लोकांना तो समजला नाही इशारा. आत्ता तर परवा पवार साहेबांनी येऊन कॉलर उडवून सांगितलं की हे जपा, छत्रपतींची कॉलर जी आहे ही जपा, ती त्यांचं भवितव्य, त्यांचं जीवन आहे, छत्रपतींची गादी आहे, तुम्हाला सर्वांना ते जपलं पाहिजे हा इशारा सांगून गेले साहेब जाता जाता. सातारा, आता मगाशी पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले गेले त्याची पुनरावृत्ती करतो. सातारा जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरण वाढलं पाहिजे. खरं तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करताय, इथला जो तरुण आहे तो बाहेर जातोय, त्यासाठी तुम्ही पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने काम करणार आहात भाजपचे कार्यकर्ते म्हणून? हो, निश्चित चांगल्या पद्धतीचे उद्योग, मोठमोठे उद्योग या ठिकाणी यावेत यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करू. राजेंना त्या पद्धतीनं जी मदत लागेल उद्योग आणण्यासाठी ते आम्ही सुद्धा इंडस्ट्रीमध्ये काम करतो. 177 इंडस्ट्रीमध्ये कामं आहेत. शासनाचे 5 डिपार्टमेंट असे 181 युनिट टोटल आहेत. तर मी महाराज साहेबांना सुद्धा विनंती करेन की तुम्ही पण आता या इंडस्ट्रीच्या मालकांशी मी सुद्धा बोलेन. आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांनाही आम्ही विनंती करू की सातारा जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला मी सांगेन इंडस्ट्री आता सातारा जिल्ह्यातला तरुण हा प्रचंड विद्वत्तेनं पुढे गेलेला आहे. जी मुलं शिकली ती आज देशाबाहेर आहेत आणि IT मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी इतकं नाव कमवलेलं आहे की अगदी परवा मी इकडे औंध, कणेरखेड असेल किंवा रहिमतपूर भागातले काही मुली या अमेरिकेमध्ये IT कंपन्यांमध्ये कामं करतात. अंगापूरची 3 मुलं आहेत. मला कौतुक वाटतं ह्या मुलांचं की बरं काही बॅकग्राऊंड नाही, शेतकऱ्याची मुलं पण आज खूप पुढे गेलीत आणि ही एक सार्वभौम विकास हा झालेला आहे. त्यामुळंच हे चित्र आज आपल्याला पाहायला मिळतं आहे की जेव्हा माझ्या वडील रिटायरमेंट होतोपर्यंत स्वतःचं घर बांधू शकत नव्हते, पण आज मुलं 2 वर्षामध्ये स्वतःचा फ्लॅट शहरामध्ये घेतात, पुढच्या 2 वर्षामध्ये जमीन घेतात 5-10 एकराची, पुढच्या ह्याच्यामध्ये त्या जमिनीवरती आपला बंगला टुमदार बांधतात. 10 वर्षामध्ये एवढी प्रगती करतात ही मुलं. हे सातारा जिल्ह्याने दिलेलं देणंच आहे, हे विसरून चाललं. शेवटचा प्रश्न, नरेंद्र मोदींची सभा होती 29 तारखेला. नेहमीच प्रत्येक सभेमध्ये नरेंद्र मोदी कामगारांच्या विषयी खूप आत्मीयतेनं बोलतात. यावेळी आता फीड काही भागातलं घेण्याचं चालू आहे नरेंद्र मोदींच्या टीमकडून सुद्धा. त्या संदर्भात तुम्ही काय फीड देणार आहात का आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कामगारांच्या संदर्भात? निश्चित देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एक प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. ग्रासरूटवरनं श्रमिकांमधून आलेले ते व्यक्तिमत्व आज टॉपला आहे. आज जगात आपला देश हे अग्रस्थानी नेहला आहे त्यांना सगळं ग्रासरूटच्या श्रमिकांच्या व्यथा माहीत आहेत, कामगारांच्या व्यथा माहीत आहेत, संघटित असंघटित लोकांच्या व्यथा माहीत आहेत, महिलांच्या व्यथा माहीत आहेत, सगळा अभ्यासू आहेत. त्यामुळं ते मला खात्री आहे की निश्चित या तरुणांच्या भवितव्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये श्रमिकांना, या देशातल्या सुपुत्रांना, तरुण पिढीला परमनंट जॉब मिळतील, त्यांचं भवितव्य घडेल यासाठी कायदे चांगलेच तयार करतील अशी मला खात्री आहे. तर हे होते यशवंतभाऊ भोसले. खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून यशवंतभाऊ भोसले यांनी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात कामगार नेता म्हणून कमवलेलं नाव, आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या सर्व लोकसभा मतदारसंघात म्हणजेच महाराष्ट्रातल्या 48च्या 48 मतदारसंघामध्ये यशवंतभाऊ भोसले फिरत असतात आणि कामगारांचे जे नेतृत्व करतात तो सपोर्ट साधारणतः भाजपला देण्याचं काम करतात. त्यांनीच आता ते सांगितलेलं आहे. भाऊ, तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. थँक्यू.